उपन्युक्तीमध्ये विराजमान माननीय संगीता मोहपत्रा मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती। भाऊ समोर नका जाऊ। आज जागतिक महिला दिन जुलाई हो सर्व अमरावतीकरांना जागतिक महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या सर्व अमरावतीकरांना हार्दिक शुभेच्छा देतो। रुकले नहीं मतदान करणार आणि माझ्या मतदानाचा हक्क मी बजावणार। 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या समस्त अमरावतीकरांना हार्दिक शुभेच्छा। अमर कुठे गेला? यामध्ये महिला दिन असं एक क्षणच असतो, ते आपण क्षण सारखं साजरा केलेलं आहे। सगळे महिला सशक्त आहेत आणि हम किसी से कम नाही, हे खूप मोठी आपलं भाव आहे। यामधून जे आपण सांगायचं प्रयत्न केलेले आहेत की प्रत्येक महिला इथे जी उभी आहे त्यांचे घर सांभाळण्यासोबत ऑफिसचे सगळे कामं पण सांभाळतात। तर आपण किती मल्टीटास्किंग करू शकतो आणि आम्ही किती सशक्त आहोत, तेच हे पूर्ण कॅम्पेन जे होतं त्याचा एक मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज होता। यामध्ये आपण जनजागृती केले, जे मतदान येणार आहेत
त्याच्यासाठी पण, आणि आमच्या जे वेगवेगळ्या स्कीम्स आहे जे महिलांच्यासाठी आहे त्याच्या पण आपण माहिती द्यायची चेष्टा केलेली आहे ह्या समारोहामध्ये। या 3 दिवसामध्ये महोत्सवामध्ये आपण उत्कृष्ट अनेक महिलांकरिता आयोजन केलेलं आहे। या माध्यमातून काय विशेष काय आपण आवाहन कराल महिलांना? महिलांना मी जसं आपल्याला म्हणाले वारंवार माझं हेच असते की जेव्हा आपण म्हणतो एक महिला अबला आहेत तसंच कधीच नसतात। प्रत्येक गोष्ट महिलांच्याकडे कधी प्रतिकूल परिस्थिती असते, अनुकूल परिस्थिती असते, पण त्यामध्ये जेव्हा एक महिलांनी ठरवले की हे मला करायचेच आहे ते नक्की करतात। तर मला प्रत्येक वेळी वाटते की महिलांच्या घराचे जे हे असते, आत्ता जेव्हा मी आपल्यासमोर म्हणत आहेत तेव्हा माझ्या डोक्यावर चालत असणार की घरी काय बांधवायचे की काय करायचे की माझे मुलं काय करतात, ते आमच्या डोक्यावर वारंवार असतातच। तरी सुद्धा आपण हे कामं पण करून घेतो। पण आता तुम्ही जे रेकॉर्डिंग करतात फक्त माझं रेकॉर्डिंग करतात, तुमच्या लक्षात त्यामध्येच आहे। तर आपण खूप सगळे कामं एकत्रच करू शकतो। आपण खूप सशक्त आहोत जरी आपण ठरवून घेतले की आम्हाला करायचे, सो वी कॅन डू एनिथिंग इन दिस वर्ल्ड, दॅट पॉवरफुल वी आर। फक्त आम्हाला जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज जे आपण म्हणतो, ते जरी आम्ही सगळ्यांना समान रूपे भेटलं तर आम्ही पण नक्की खूप पुढे जाऊया आणि नक्की देशाची उन्नती खऱ्या अर्थाने होऊ शकते, ते माझं म्हणणं आहे। नारी शक्ती, नारी शक्ती, लय भारी, नारी शक्ती, लय भारी। सावित्रीबाई फुले विचारांचा विजय असो, सावित्रीबाई फुले विचारांचा विजय असो। आम्ही सत्या नाही तर पक्क्या बहिणी। मी मनीषा शेंडे। आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व अमरावतीतील महिला आणि समस्त देशवासीय महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजची नारी सबसे भारी असं म्हटलं जाते आणि आज नारी ही कुठेच कमी नसल्यामुळे आज जगात आणि पूर्ण देशात आज 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस हा म्हणून साजरा केला जातो। याच्या सौजन्याने महानगरपालिका, महिला व बालविकास, जिल्हा परिषद, माभीम आणि तसेच उमेद राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने सायन्स कोर भवन येथे भव्य दिव्य महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आज इथे छान प्रकारे महिलांसाठी एक 3 दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या मध्ये सगळ्या महिलांनी सहभाग घेऊन आज 8 मार्चच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। माझ्याकडून सर्व महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज सर्वप्रथम मी महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते। आज महिला दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे वैदर्भीचे आयोजन केलेले आहे आणि याच माध्यमातून आम्ही जागतिक पातळीवर एक उद्योगाच्या सहाय्याने समोर खेड्यातील महिलांचे प्रोडक्ट समोर कसे जातील आणि डिजिटल मार्केटिंग मार्फत कसे समोर जातील या बाबतीत आज एक मीटिंग आयोजित बायर सेलर म्हणून मीटिंग आयोजित केली आहे। या निमित्ताने मला सांगायचे आहे अमरावतीकरांना की इथे येऊन एकदा तरी सगळ्या महिलांच्या स्टॉलला भेट देण्यात यावी आणि आमच्या खेड्यातील महिलांचे उत्साह वाढवून त्यांचा उत्साह वाढवावा एवढेच माझे। मी नितीन मेश्राम, डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर उमेद अभियान। आमच्या मार्गदर्शक माननीय सीओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त पूर्ण दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये आज सकाळी महिलाबाई यांची रॅली आयोजित केलेली होती। त्यानंतर 12 वाजता जागतिक महिला दिनानिमित्त अवघड वाटेवरच्या हिरकणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेले आहे अशा महिलांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये आम्ही करणार आहोत। तरी या कार्यक्रमाला सर्व अमरावतीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे। कंडिशन होती पण जगात कुठे काय होत आहे हे आपल्याला एका सेकंदमध्ये कळत होतं, राईट? कोणत्या देशात किती पेशंट वाढले आपण एका सेकंदमध्ये पाहू शकत होतो इंटरनेट थ्रू। ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता। आता आपण सिंपल एक कॅल्क्युलेशन करूया। फॉर एक्झाम्पल आपल्याला 1 करोड रुपये कमवायचे आपल्या बचत गटाच्या समूहासाठी। ओके, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारतो सर्वांना। 1 करोड रुपये आपल्याला कमवायचे आहेत आणि तर आपल्याला मला तुम्ही सांगा तुमचा 10 रुपयाचा एक प्रोडक्ट आहे आणि 10 रुपयाच्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला 2 रुपये मार्जिन आहे, म्हणजे नेट प्रॉफिट तुमचं 2 रुपये।